पारू ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे। मालिकेत येणाऱ्या रंजक वळणांमुळे ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची लाडकी मालिका बनली आहे। सातारा येथे या मालिकेचं चित्रीकरण सुरू असून या मालिकेत पारूच्या भूमिकेत अभिनेत्री शरयू सोनावणे पाहायला मिळत असून आदित्यच्या भूमिकेत अभिनेता प्रसाद जवादे पाहायला मिळत आहे। पारू व आदित्यची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे। तर मालिकेतील अहिल्यादेवी या वजनदार भूमिकेचंही सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे। अहिल्यादेवी हे पात्र अभिनेत्री मुग्धा कर्णिक साकारताना दिसत आहेत। मुग्धा कर्णिकच्या भूमिकेचं बरंच कौतुक होताना पाहायला मिळतं। अशातच मुग्धा कर्णिक विशिष्ट मुद्द्यांमुळे चर्चेत आलेली पाहायला मिळत आहे। अभिनेत्री सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते। सोशल मीडियावरून काही ना काही शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते। अशातच मुग्धाने तिच्या बरोबर घडलेल्या एका व्यवहारानंतर संताप व्यक्त केला आहे। बरेचदा कलाकार मंडळी सामाजिक व राजकीय विषयांवर उघडपणे भाष्य करताना दिसतात। अशातच अभिनेत्रीने तिला वैयक्तिक आयुष्यात आलेल्या एका अनुभवावर भाष्य केलं आहे। मुग्धाने शेअर केलेल्या एका इंस्टाग्राम स्टोरीने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे। यामध्ये अभिनेत्रीने एका नामांकित बँकेबद्दल संताप व्यक्त केला आहे। एटीएम मधून पैसे काढल्यावर फाटलेल्या नोटा आल्या असल्याचा फोटो शेअर करत तिने एक पोस्टही शेअर केली आहे। या पोस्टमध्ये फाटलेल्या नोटांचा फोटो शेअर केला आहे। पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने असं म्हटलं आहे की एका नामांकित बँकेच्या एटीएम मधून आज अशा प्रकारच्या नोटा आल्या। याबद्दल त्यांच्याकडे तक्रार किंवा विचारणा करायची असल्यास तर कस्टमर केअर नंबर सुद्धा सुरू नाही। आता ही समस्या मी कशी सोडवू? त्यांना फोन केल्यावर तक्रार निवारण करण्याचे विशिष्ट विभाग असतात, त्यात तुमची समस्या समाविष्ट नसेल तर पुढे काहीच होत नाही, असं म्हटलं आहे। मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।